की भारत माता की वंदे। वातावरण थोडं जेवण झाल्यानं आपण आळसल्यासारखं झालं मला वाटतं। आज गोदा ते नर्मदा या ऐतिहासिक जलयात्रेकरता आपल्या चाळीसगावमध्ये या यात्रेचं स्वागत करताना जे उत्साहानं आपण सर्वांनी आमचं सर्वांचं स्वागत केलं, ज्यांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण चाळीसगाव विधानसभा मतदारसंघच नाही, त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं स्वतःचं एक आगळं वेगळं असं व्यक्तित्व त्यांनी जे तयार केलं ते आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय मंगेशजी चव्हाण साहेब, माझ्या समवेत आलेले ज्यांचं आत्ताच भाषण झालं ते आपली मुलुक मैदानी तोफ माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब, सन्माननीय राज्यसभेचे खासदार रामरावजी वडकुते, शेतकरी नेते गोपीचंदजी सदाभाऊ खोत, आपल्या शहराच्या नगराध्यक्षा सुप्रतिभाताई चव्हाण, विनायकराव देशमुख, हरिभक्तपरायण बाबा महाराज मोरे, हरिभक्तपरायण अर्जुन जगताप महाराज, प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्या श्रीमती देवयानीताई ठाकरे, रोहिणीताई नाडू, कृतिकाताई आफरे, जिल्हाध्यक्ष दीपकदादा सूर्यवंशी, नगरसेवक अनिलजी अडकलोल, सर्वच आपल्या या चाळीसगाव शहराचे नगराध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, सर्व जमलेले पदाधिकारी, बंधू भगिनी आणि मित्र, आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली गोदा ते नर्मदा या ऐतिहासिक जलयात्रेला मी त्र्यंबकेश्वरपासून सुरुवात केली। एक यात्रा गोदावरीचा जल घेऊन आणि जे राज्यातील 131 नद्यांचं पाण्याचे कलश एकत्र करून आम्ही आता माहेश्वरला नर्मदेकडे निघालोय। आणि दुसरा जो कलश आहे तो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जन्मगाव आहे, श्री क्षेत्र चोंडी इथून त्या पवित्र मातीमध्ये पवित्र माती कलशात घेऊन दुसरी यात्रा त्या ठिकाणी निघाली आणि एकत्र यात्रा मी आता शिर्डीपासून सुरू केली। अहिल्यादेवींचं जे कार्यकर्तृत्व आहे, आज त्रिशताब्दी आपण साजरी करताना 300 वर्षानंतरही जे अजरामर काम त्यांनी केलंय, म्हणजे पाणी संवर्धनाचं असेल, गाव तळे बांधण्याचं असेल, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, मंदिरांची उभारणी असेल, तर अजूनही आपल्या प्रत्येकाच्या स्मरणामध्ये ते चिरकाळ टिकून आहे, समाजामध्ये टिकून आहे। आणि आज आम्ही दौऱ्यामध्ये प्रत्येक गावोगावी जात असताना असंख्य लोक, आमच्या भगिनी त्या रथाचं दर्शन करत होते। हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या प्रती असणारी जी भावना आहे त्या ठिकाणी ते अधोरेखित होते। इतकं प्रचंड काम त्यांनी केलं, ज्याचा इतिहास माननीय पडळकर साहेबांनी आपल्याला सांगितलं। दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेला आहे। मी आहे, आपले गिरीश भाऊ आहे, आम्ही दोन्ही जलसंपदा खात्याचे मंत्री आहोत। माननीय मुख्यमंत्र्यांची जी या संदर्भातली भूमिका आहे ते पुढे घेऊन जाण्याचं आम्ही काम करतोय। महाराष्ट्राचा दुष्काळ हा भूतकाळ ठरला पाहिजे असं एक 5 वर्षाचं नियोजन माननीय फडणवीस साहेबांनी केलंय। त्याच्यामध्ये समुद्राला वाहून जाणारं जे पाणी आहे
ते पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणायचं, काही प्रमाणामध्ये आपल्या गिरणा खोऱ्यामध्ये आणायचं आणि हा भाग सुजलाम सुफलाम करायचा, ही भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि त्या दृष्टीने आता आमचं काम सुरू आहे. आम्ही ज्यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्याकडे पाहतोय, तोच विचार आहे की आमचा कष्टकरी शेतकरी बळीराजा याच्या जीवनामध्ये आपल्याला परिवर्तन घडवून घडवता आलं पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी घालून दिलेला जो मार्ग आहे त्या मार्गावर आक्रमण करत आम्ही राज्य दुष्काळमुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हा संकल्प यात्रेच्या निमित्त आम्ही केलेला आहे. गेले 3 दिवस, आता 4था दिवस मोठ्या उत्साहाने लोक यात्रेत स्वागत करतायत. तर प्रत्येकाला आस आहे की अहिल्याबाई पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी जे करून दाखवलं ते उद्या आमच्या देवाभाऊ निश्चितपणे करून दाखवतील, हा विश्वास राज्याच्या जनतेच्या मनामध्ये आहे आणि तो विश्वास घेऊन आम्ही या यात्रेला निघालोय. आणि उद्या माहेश्वरला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते ते यात्रेचा समारोप होणार आहे. मला आनंद आहे की आपल्या चाळीसगावमध्ये येत असताना इथं आपले कर्तव्यदक्ष कार्यसम्राट आमदार मंगेशजी, ते माझे मित्र आहेत, केव्हा एक हसतमुख असा आमदार आहे. स्वतःला टेन्शन कधी नाही, पण दुसरा टेन्शन देणार आहे. परंतु मतदारसंघाचं काम असू दे, जिल्ह्याचं काम असू दे, स्वतःला झोकून देणार आणि जेवढ्या काही सरकारी योजना आहेत त्या सगळ्या योजना माझ्या मतदारसंघातील लोकांना मिळायलाच पाहिजे या भूमिकेतून ते काम करणारे कार्यसम्राट आमदार आहे. आणि म्हणून मला अतिशय आनंद होतोय की आज मंगेशजींच्या मतदारसंघामध्ये येण्याची आम्हाला संधी मिळाली. त्यांनी आपण सर्व कार्यकर्त्यांनी आमचं उत्साहानं स्वागत केलं. मी मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. मंगेशजी, आपलं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि या यात्रेच्या निमित्तानं आपल्या सदिच्छा, आपल्या शुभेच्छा, आपला आशीर्वाद आम्हाला घेऊन माहेश्वरला जायचं आहे. त्या आशीर्वादावरच आमची जलयात्रा निश्चितपणे तो संकल्प केलेला स्थितीला गेल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास आपल्याला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित असलेले आदरणीय दीपकदादा सूर्यवंशी यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो आणि अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय चिटणीस आदरणीय उद्धवरावजी महाजन साहेब माध्यम से भले ही कुछ आंकड़ों के आधार पर ये रुका। मंत्री जी, आज इस काशी की नगरी पे आकर मैं आज उसकी पुरानी विरासत को भी मैंने देखा है, किस प्रकार से गलियों का ये शहर था, आज ये शहर पूरा विकसित शहर के रूप में दिख रहा है। इसके सांस्कृतिक विरासत को जिस प्रकार से आपने